पुण्यातील गणेशोत्सवानंतर उद्योजक पुनीत बालन यांनी दहीहंडी साजरी करण्यातही रस घेतलाय। त्यामुळे पुण्यातील दहीहंडीत गर्दीची स्पर्धा सुरू झाल्याचं चित्र दिसलं होतं। पुण्यातील गणेशोत्सवाप्रमाणेच दहीहंडी उत्सवातही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सुवर्णयुग तरुण मंडळाचं वर्चस्व होतं। संपूर्ण पुणे दहीहंडी सोहळा अनुभवण्यासाठी या ठिकाणी येतं। त्याचबरोबर बाबू गेनू मंडळाच्या दहीहंडीला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळतो। मात्र बालन यांनी पुण्यातील 35 सार्वजनिक मंडळांची संयुक्त दहीहंडी साजरी करून सुवर्णयुग मंडळाला शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा पुण्यात सध्या सुरू झाली आहे। यापूर्वी पुनीत बालन यांनी गुरुजी तालीम मंडळासोबत दहीहंडी उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली होती। मात्र यंदाच्या वर्षी त्यांनी स्वतःचा वेगळा उत्सव सुरू केलाय। पुण्यातील पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून पुण्यातील 35 नामांकित सार्वजनिक गणेश मंडळ एकत्र आल्याचा दावा करण्यात आलाय। लाल महाल चौकात म्हणजेच सुवर्णयुग मंडळापासून काहीशे मीटर अंतरावर ही दहीहंडी साजरी करण्यात आली। पुणेकरांनी दोन्ही दहीहंडी सोहळ्यांना मोठा प्रतिसाद दिला। मात्र गर्दी कोणत्या दहीहंडीला झाली याची चर्चा सुरू झाली आहे। याबाबत पुणेकरांनी अगदी शेलक्या भाषेत आपली मतही व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे। एका पुणेकरांना म्हटलंय की गणेशोत्सवानंतर दहीहंडी उत्सवही पुनीत बालन यांना हायजॅक करायचा आहे। त्यामुळेच त्यांनी सुवर्णयुग तरुण मंडळाच्या जवळ दहीहंडी सोहळा केला। एक पुणेकर तर रागाने म्हणाले, गेल्या वर्षी पुण्यातील गणेशोत्सव, बालनोत्सव आणि ऑक्सरी उत्सव झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। अनेकांनी सोशल मीडियावर याबाबत रागही व्यक्त केला होता। त्यामुळे पुढील काळात दहीहंडी सोहळ्याबाबतही असंच व्हायला नको। सुवर्णयुग तरुण मंडळाचे कार्यकर्ते मात्र यामध्ये कोणतीही स्पर्धा नाही असं म्हणतायत। सुवर्णयुग असो किंवा बाबू गेनू मंडळ यांच्या दहीहंडीला ऐतिहासिक महत्व आहे। निस्वार्थी कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे। गर्दीची स्पर्धा मंडळांपुरती असली तरी उत्साही पुणेकर मात्र सगळ्याच दहीहंडीमध्ये उत्साहानं सहभागी झालेले दिसले। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।